हे बघा, आपलं जे तूप असतं, तूप तयार झाल्याच्या नंतर त्या तुपावरच्या साईचा जो चोथा असतो त्यापासून इथं बर्फी तयार केलेली मी. तर एक चाळणीभर चोथा उरलेला होता साईचा. तूप तयार झाल्याच्या नंतर तो कढईमध्ये टाकून घेतला. 1.5 वाटी साखर टाकली त्यामध्ये. तर साधारण जेवढा चोथा असेल तेवढी साखर टाकून घ्यायची. अर्धी वाटी दूध टाकून घेतलं. दूध टाकल्यास नंतर कमी गॅसवरच याला चांगलं परतून घ्यायचं. परतल्यास नंतर हे मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते. पातळ झालं की तयार व्हायच्या टायमाला थोडंसं फेसायला सुरुवात होती. हे पहा, आता एकत्र व्हायला सुरुवात झाली आणि असं फेसायला लागलं की गॅस बंद करून टाकायचा. कढईमधलं जे मिश्रण आहे एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचं. टाकल्याच्या नंतर सगळीकडे असं पसरून घ्यायचं. एक 5 मिनिटानंतर काय करायचं, याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि नंतर 1 तासानंतर या प्लेटमधून वेगळ्या करायच्या. तर हे पहा, आता इथं आपली स्वादिष्ट अशी इथं तुपावरच्या चोथ्यापासून जी बर्फी तयार झालेली आहे.